आमदार माजलेत अशी जनतेची भावना झाली आहे। विधान भवनात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमधल्या राड्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची तीव्र नाराजी। विधानसभा अध्यक्षांच्या सूचनेनंतर कालच्या राड्या प्रकरणी गोपीचंद पडळकरांकडून खेद व्यक्त, तर प्रकरणाशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध नसल्याचं आव्हाडांचं स्पष्टीकरण। विधिमंडळात यापुढे फक्त आमदार, त्यांचे पीए आणि सरकारी अधिकाऱ्यांनाच प्रवेश, अभ्यागतांना नो एंट्री, विधानसभा अध्यक्षांचे आदेश। जितेंद्र आव्हाडांचं कार्यकर्त्यांचं मध्यरात्री विधान भवनाच्या गेटवर आंदोलन, नितीन देशमुखांना पोलीस स्थानकात घेऊन जाताना आव्हाडांचा ठिय्या। जितेंद्र आव्हाडांविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल, तर विधान भवनात हाणामारी करणाऱ्या नितीन देशमुख आणि ऋषिकेश टकलेंना 3 दिवसांची पोलीस कोठडी। भविष्यात विधान भवनात आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही, राज ठाकरेंचा घणाघात, तर सत्ताधाऱ्यांकडून सत्तेचं माजकारण सुरू असल्याचा घणाघात उद्धव ठाकरेंकडून। जिथून 22 बारबाला पकडल्या तो बार गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावे, ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परबांचा गंभीर आरोप, योगेश कदमांचा राजीनामा घेण्याची ही मागणी। हनी ट्रॅप प्रकरणातील हॉटेलचा काँग्रेसशी संबंध, मुख्यमंत्र्यांची सभागृहात माहिती, तर सरकार प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतंय, पटोलेंचा पलटवार। मनसे अध्यक्ष राज ठाकरे मीरा भाईंदरच्या दिशेनं रवाना, मराठी भाषिकांसाठी यशस्वी मोर्चानंतर राज ठाकरेंची मीरा रोडमध्ये आज संध्याकाळी सभा। भास्कर जाधवांचा कालच्या हातवाऱ्यांचा मुद्दा सत्ताधाऱ्यांकडून आज उपस्थित, जाधवांकडून दिलगिरी व्यक्त करून माफी, विधानसभा अध्यक्षांकडून माफी स्वीकारून वादावर पडदा। हेडलाइन्स एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।